भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा व शेवटचा सामना काल खेळला गेला। या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधाराने असे काही केले ज्याने सर्वांचे मन जिंकले आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। टीम इंडिया जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा विकेट पडल्याचा आनंद साजरा करत होती तेव्हा रिंकू सिंगने घातलेली भारतीय कॅप मैदानात पडली आहे। सूर्या चुकून त्यावर पाऊल टाकतो, यानंतर तो उत्साहात जातो आणि टोपी उचलतो। यानंतर तो कॅपला किस करून पाया पडून रिंकूकडे देतो। त्याच्या चाहत्यांना हा हावभाव खूप आवडला आहे। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्याच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना 135 धावांनी जिंकून मालिका 3-1 ने जिंकली। संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी केवळ 93 चेंडूत केलेली 210 धावांची भागीदारी ही भारतासाठी या फॉर्मॅटमधील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली। हैदराबादच्या 22 वर्षीय तिलकने केवळ 47 चेंडूत 9 चौकार आणि 10 षटकार ठोकले आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक ठोकणारा दुसरा भारतीय ठरला। तुम्ही देखील सूर्याच्या या दिलदारपणाबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।